जर तुम्ही 2026 मध्ये भारतात सेव्हिंग अकाउंट वापरत असाल तर या वर्षी बँकिंगमध्ये एक मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून आरबीआय आणि फायनान्स मिनिस्ट्री मिळून असे काही नियम लागू केले आहेत, जे तुमचे पैसे काढण्याच्या पद्धतीपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळ्यांवर परिणाम करतील. मला दिसतंय की खूप लोक अजूनही जुन्या नियमांवर अवलंबून आहेत, पण विश्वास ठेवा, 2026 मध्ये बँकिंग इंडस्ट्री पूर्णपणे बदलणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण 7-8 मोठ्या बदलांबद्दल बोलणार आहोत, जे जवळजवळ प्रत्येकाला थेट परिणाम करतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटीशी चूक सुद्धा तुमचे लाखोंचं नुकसान करू शकते. पहिला बदल, युपीआय एटीएम विथड्रॉल. हे त्यांच्यासाठी आहे जे कार्ड आणि कॅश सर्व्हिस वापरतात. तुम्ही बघितलं असेल की एटीएम बाहेर क्यूआर कोड स्कॅन करून युपीआयने लोक कॅश काढत आहेत. आपल्याला वाटायचं की हे डिजिटल आहे, त्यामुळे कार्डच्या फ्री लिमिटमध्ये हे मोजलं जाणार नाही. पण आता हा खेळ बदलणार आहे. एचडीएफसी सारख्या मोठ्या प्रायव्हेट बँकांनी सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की युपीआय बेस्ड कॅश विड्रॉल आता तुमच्या मासिक फ्री लिमिटमध्ये मोजलं जाईल. एचडीएफसीने सुरुवात केली आहे, बाकी बँक सुद्धा हेच फॉलो करतील. थोडं सविस्तर समजून घेऊ. समजा तुमची बँक दर महिन्याला 5 फ्री विड्रॉल देते. आधी काय व्हायचं, तुम्ही 5 वेळा कार्ड वापरून पैसे काढले, त्यानंतर युपीआयने क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढले तर ते फ्री राहायचे. आता काय होईल, तुम्ही 3 वेळा कार्ड वापरलं आणि 2 वेळा युपीआयने काढले तर 5ही फ्री विड्रॉल संपतात. त्यानंतर प्रत्येक विड्रॉलसाठी ₹23 प्लस जीएसटी द्यावा लागेल. मेट्रो शहरांमध्ये जसं की दिल्ली, मुंबई, पुणे येथे दुसऱ्या बँकेच्या एटीएम वर 3 फ्री विड्रॉल मिळतात. नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 फ्री विड्रॉल मिळतात. बँकांचं म्हणणं सरळ आहे, कॅश वापरण्याचा खर्च तेवढाच आहे, मग कार्ड स्वाईप करा किंवा क्यूआर स्कॅन करा. म्हणून एटीएम मधून युपीआयने पैसे काढताना लक्षात ठेवा, ते आता फ्री राहणार नाही. दुसरा बदल, पॅन कार्ड रूल्स आणि कॅश लिमिट्स. हा बदल खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये सर्वात जास्त लोक अडकतात. 2026 मध्ये तुमच्या कॅशचा प्रत्येक मोठ्या व्यवहाराची कडक नोंद होणार आहे. गाडी विकत घेतली किंवा विकली, महागडी घड्याळं घेतली, महागडं फर्निचर घेतलं, कोणताही मोठा व्यवहार असेल तर बँक आणि व्यापाराला लगेच रिपोर्ट करावी लागेल. आणि सगळं काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या डॅशबोर्डवर दिसणार आहे. टेबलाखालचं काही कारण आता जवळजवळ अशक्य होणार आहे. हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर वर्षभरात सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाख किंवा त्याहून अधिक कॅश जमा केली किंवा काढली तर बँक लगेच आयटी डिपार्टमेंटला कळवेल. हे एका व्यवहाराची नव्हे, तर वर्षभरातील एकत्रित मर्यादा आहे. म्हणजे 10 वेळा 1 लाख जमा केला तरी तुम्ही रडारवर असणार आहात. क्रेडिट कार्डचं बिल 1 लाखांपेक्षा जास्त असेल आणि ते कॅशमध्ये भरलं तर तो सुद्धा आयटी डिपार्टमेंटला कळवला जाईल. रिअल इस्टेटमध्ये आता कॅशचा खेळ संपला असंच समजून घ्या. सेक्शन 269 एसटी नुसार एका माणसाकडून एका दिवसात किंवा एका व्यवहारात 2 लाख किंवा त्याहून जास्त कॅश घेता येत नाही. या नियमाची शिक्षा 100% पेनल्टी आहे. म्हणजे 3 लाख कॅश घेतली तर 3 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. कॅश व्यतिरिक्त एका दिवसात एनईएफटी, आरटीजीएस सारख्या डिजिटल मार्गाने 10 लाखांचा व्यवहार केला तरी आयटी डिपार्टमेंटला कळवलं जाईल. 10 लाखांपेक्षा जास्त कॅशमध्ये एफडी केली तर ती फ्लॅग होऊन जाईल. थोडक्यात, कोणताही मोठा व्यवहार असेल तर त्याचा पुरावा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नोटीस पाठवली तर तुमच्याजवळ पूर्ण स्पष्टीकरण असायला हवं. तिसरा मोठा बदल, इन्कम टॅक्स आणि सोशल मीडिया. आता इन्कम टॅक्स बद्दल आपण बोलतच आहोत, तर आणखी एक महत्वाचा नियम सांगतो, जो जरा जास्त धक्कादायक आहे. एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फक्त तुमचं बँक स्टेटमेंटच नाही, तर तुमचं सोशल मीडिया सुद्धा तपासणार आहे. नव्या इन्कम टॅक्स ऍक्ट 2026 नुसार अधिकाऱ्यांना तुमचं डिजिटल फुटप्रिंट तपासण्याचा अधिकार दिलेले आहेत. समजा तुम्ही यंदाचा आयटीआर 7 लाखांचा भरला, पण तुम्ही सोशल मीडियावर 60 लाखांची गाडी दाखवत आहेत किंवा दर 2 महिन्यांनी तुम्ही परदेशी फिरायला जात आहात, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचा बँक डेटा आणि सोशल मीडिया जुळवून बघेल. जर ते मॅच नाही झालं तर तुमच्या संपत्तीचा स्रोत सांगण्याची नोटीस तुम्हाला येऊ शकते. 2026 मध्ये सोशल मीडियावर काहीही दाखवण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा, आयटीआर मध्ये तेवढा पैसा तुम्ही दाखवलाय का. चौथा बदल, झिरो बॅलन्स अकाउंट. आता एवढ्या वाईट बातम्या झाल्या, एक चांगली गोष्ट सांगतो. 1 एप्रिल 2026 पासून आरबीआयने बीएसबीडी म्हणजे बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट यांना खूप जास्त अधिकार दिले आहेत. आधी काय व्हायचं, झिरो बॅलन्स अकाउंट वाल्यांवर बँका अनेक निर्बंध लावायचे, काही सेवा बंद करायच्या. आता या अकाउंट धारकांना खूप गोष्टी मोफत मिळणार आहेत. अनलिमिटेड कॅश डिपॉझिट, जितक्या वेळा हवं तितक्या वेळा बँकेत पैसे जमा करता येतील, कोणताही चार्ज नाही. फ्री एटीएम कम डेबिट कार्ड, कोणतं वार्षिक देखभाल शुल्क त्याच्यासाठी लागणार नाही. फ्री चेकबुक मिळेल, वर्षातून एका मर्यादेपर्यंत चेकबुक मोफत.
फ्री डिजिटल पेमेंट्स, युपीआय, एनईएफटी, आरटीजीएस यावर कोणतेही लपलेले चार्जेस नसणार आहे. मिनिमम बॅलन्सची कोणतीही अट नाही आणि आरबीआयने सांगितलं आहे की महिन्याला किमान 4 फ्री विड्रॉल मिळाले पाहिजे. हे बदल आणण्याची गरज होती कारण बँका अनेकदा झिरो बॅलन्स अकाउंटवाल्यांना कमी प्राधान्य द्यायच्या किंवा सेवाच नाकारायचे. नव्या नियमांनंतर बँका आता असं करू शकणार नाही. पाचवा बदल, फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग. हा शेअर मार्केटचा नियम सेबीच्या अंडर कंट्रोल येतो, आरबीआयच्या नाही. पण हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. जे फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी 2026 मध्ये ट्रेडिंगची किंमत वाढणार आहे. सरकारने एसटीटी म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला आहे. आता एसटीटी कसं काम करतं? तुम्ही जे शेअर्स विकत घेतात किंवा विकतात त्यावर सरकार एक छोटासा कर घ्यायचं. आधी 10 लाखांचा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट विकला तर ₹200 एसटीटी द्यावा लागायचा. आता 1 एप्रिल 2026 पासून त्याच व्यवहारावर ₹500 द्यावा लागतील. ही 150% वाढ आहे जी थेट तुमच्या नफ्यातून जाईल. तुमच्या प्रॉफिटमधून हे कट होतील. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कर हा 50% वाढला आहे. आधी 10,000च्या प्रीमियम टर्नओव्हरवर ₹10 कर लागायचा तर तो आता ₹15 लागणार आहे. चांगली बातमी म्हणजे इक्विटी डिलिव्हरी ही 0.1% आणि इंट्राडे कॅश 0.025%च आहे. याचे दर बदललेले नाहीत. त्यामुळे जे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त टेन्शन आहे ते फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग वाल्यांना. सहावा बदल, डिजिटल फ्रॉड कम्पेन्सेशन. हा नियम ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. सध्या डिजिटल फ्रॉड ही खूप मोठी समस्या आहे आणि आरबीआयला माहित आहे की स्कॅमर्स खूप प्रगत झालेले आहेत. 1 जुलै 2026 पासून एक खूप चांगला कस्टमर फ्रेंडली नियम येत आहे जो ₹50,000 छोट्या डिजिटल फ्रॉडमध्ये तुम्हाला 85% पर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. पहिलं, कॅपिंग. जास्तीत जास्त मर्यादा ही ₹25,000 आहे. दुसरं, 5 दिवसांचा नियम. फ्रॉड झाल्यापासून 5 दिवसांच्या आत बँकेला कळवणं आवश्यक आहे. उशीर केला तर नुकसान भरपाई मिळणं कठीण होऊ शकतं. तिसरं, ही सुविधा आयुष्यात एकदाच क्लेम करता येईल. म्हणजे आरबीआय तुम्हाला एक सेफ्टी नेट देतंय पण सांगतंय की एकदा हे वापरा आणि पुढच्या वेळी खूप सावध राहा. सातवा बदल, लोन रिकव्हरीचे नवीन नियम. आपण अनेकदा बघतो की रिकव्हरी एजंट्स कर्जदारांशी खूप वाईट वागतात, शिवीगाळ करतात, रात्री बेरात्री फोन करतात. आरबीआयला हे माहीत आहे म्हणून त्यांनी आता कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. नव्या नियमांनुसार नो हॅरेसमेंट म्हणजे बँका आणि एनबीएफसीचे एजंट्स ग्राहकाला शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ शकत नाहीत. स्ट्रिक्ट टायमिंग झाले आहेत. म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या दरम्यानच ते फोन करून भेट देऊ शकतात. प्रायव्हसी म्हणजे तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना फोन करून तुमची माहिती सांगता येणार नाही. तुम्हाला लाजवता येणार नाही. आणि आता बँकेंना तशी पेनल्टी सुद्धा आहे जर तसं केलंच कोणी. म्हणजे कोणतीही बँक हे नियम जर पाळले नाही तर आरबीआय त्यांना मोठा दंड लावेल आणि रिकव्हरी लायसन्स सुद्धा त्यांचं सस्पेंड होऊ शकतं. तर हे होते 2026 मधले काही महत्वाचे बदल. आमच्याकडून तुमच्यासाठी 3 मुख्य सूचना आहेत. पहिलं, एटीएम लिमिट्स लक्षात ठेवा. कार्ड असो किंवा युपीआय, एटीएम विड्रॉल हुशारीने करा म्हणजे फुकटचे चार्जेस लागणार नाही. दुसरं, डिजिटल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया जुळवावं लागेल. मोठे व्यवहार डिजिटल मार्गाने करा आणि तुमचे डिजिटल लाईफस्टाईल तुमच्या आयटीआरशी मॅच करण्याचा प्रयत्न करा. तिसरं, फ्रॉड झाल्यास लवकर रिपोर्ट करा. 1930 वर किंवा बँकेच्या पोर्टलवर 5 दिवसांच्या आत रिपोर्ट करा म्हणजे नुकसान भरपाई मिळू शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया एक चांगली कमेंट नक्की करा.